खूप त्याने मला सरप्राईज द्यायचा प्रयत्न केला. आमच्या नेत्यांनी आपसात स्पर्धा लावली की आम्ही या तालुक्यापेक्षा जास्त एकतरी मत देऊ. तुम्ही त्यांना विरोधक मानत नाही, ते तो ऑन कॅमेरा म्हणाले की मी त्यांना विरोधक मानत नाही, एकमेकांचा आदर तुम्ही करता. नेहमी सांगते नाही नेहमी ठीक आहे, मला काही त्रास होत नाही, पण मला याचा त्रास होतो. नेमकं माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक व्यक्ती पक्ष सोडून जातो, हे थोडं अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं नक्कीच होतं. नमस्कार. बीडची निवडणूक आपल्याला माहिती आहे की रंगतदार होते. याचं कारण आहे पंकजा मुंडे स्वतः या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि त्या जेव्हा कुठे मैदानात उतरतात तेव्हा साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. आपल्यासोबत स्वतः पंकजा मुंडे आहेत, त्या निवडणुकीत उतरलेल्या आहेत. ताई, यावेळीची निवडणूक 2009, 2014 त्यानंतरची पोटनिवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल, 2024ची निवडणूक तुम्हाला वेगळी का वाटते? 2024ची निवडणूक वेगळी वाटते. याचं कारण असं आहे की मी स्वतः उमेदवार आहे, हा एक मूळ फरक आहे. कारण 2009ला मुंडे साहेब उभे होते, 2014ला मुंडे साहेब उभे होते, 2014च्या बाय इलेक्शनला मुंडे साहेब आमच्यात नव्हते आणि 19ला प्रीतमताई उभ्या होत्या, दोन्ही वेळा प्रीतमताई उभ्या होत्या. आणि आता मी स्वतः उभी आहे. मी नियोजन करत होते पडद्यामागचं सर्व, प्रचंड परिश्रम सगळ्या निवडणुकात घेत होते, पण आता मी स्वतः उमेदवार असताना स्वतः नियोजनही करणं म्हणजे डायरेक्टरही आपणच आहे, ॲक्टरही आपणच आहे, स्क्रिप्ट रायटरही आपणच आहे, अशा परिस्थितीत ही निवडणूक आहे. प्रश्न असा आहे की 2009, 14, 19 काही चेहरे तुमच्या विरोधात होते किंवा विरोधक होते, ते आता तुमच्या सोबत आहेत. ताकद वाढलेली दिसते का प्रत्येक तालुक्यामध्ये? कशा पद्धतीने मदत होते, कशा पद्धतीने रणनीती आखली जाते यावेळेस निवडणुकीची? खरं तर असं जर 2009च्या पासून आत्तापर्यंतच्या निवडणुकीचा विचार केला तर 2009 आणि 14मध्ये उमेदवार जे होते लोकसभेचे आमच्या विरोधातले, ते आज माझ्या समवेत आहेत. 19मध्येही माझ्या समवेत होते. आता तर एक युनिक अशी युती झाली आहे जी कधीच अपेक्षितही नव्हती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे आणि त्यामुळे त्यांची सगळी टीमसुद्धा आमच्या सोबत काम करते आहे. आता सरफेसवरची टीम, त्याच्या खालची बी लेवलची टीम आणि सगळ्यात खालची टीम, ह्या सगळ्या टीमचं नियोजन करून प्रत्यक्षात सगळ्यांना कामाला लावणं हे त्यांच्यासाठी मोठा आव्हानात्मक गोष्ट आहे. आमची टीम तर आधी कामाला होती ना, आताही कामाला आहे. महाराष्ट्रात चर्चा एकच आहे की पंकजा मुंडे या निवडून येतील, यात कोणालाही संशय वाटत नाही आहे. पण चर्चा ही आहे की पंकजा मुंडेंना लीड कोणता तालुका सर्वाधिक देणार? कारण की मला ऐकण्यात आलं की इथे स्पर्धा सुरू आहे नेत्यांमध्ये, अगदी जे मित्र पक्षाचे नेते असतील किंवा तुमच्या पक्षाचे असतील त्यांच्या स्पर्धा आहे की पंकजा ताईंना लीड ह्या आमचा मतदारसंघच देणार, असं काही आहे का की काही नेते मंडळी म्हणतात तसं? आता हे सगळे भाषणाचे मुद्दे असतात. भाषण राजकारणामध्ये सत्यता 99% असतेच, पण एक थोडा ड्रामा असतो. लोकांनाही समोरच्या सतत तणाव दिसला पाहिजे, दोन गट भांडतायत, एकमेकांना आरोप करतायत, याच्यापेक्षा एक छान हलके फुलके काही वाक्य माणसं टाकतात भाषणात. तसं प्रत्येकाने आम्ही तुमचे सख्खे नसलो तरी आम्ही तुम्हाला लीड देऊ असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. आमच्या नेत्यांनी आपसात स्पर्धा लावली की आम्ही या तालुक्यापेक्षा जास्त एकतरी मत देऊ. तर ही सकारात्मक बाजू आहे. पण मी म्हटलं जसं की ए लेवल, बी लेवल आणि सी लेवलच्या टीमचं नियोजन करणं आणि सकारात्मक वातावरण हे सतत ठेवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. तुम्हाला काय वाटलं कुठला तालुका लीड देऊ शकतो? तुमचा अंदाज काय? तुम्ही फिरताय आता. मी असं सांगणार नाही, कारण सगळ्या तालुक्यामध्ये माझा स्वतःचा कार्यकर्त्याचा संच आहे आणि माझा भूमिका जी आहे, मी नेहमी म्हणत असते की माऊलीची भूमिका आहे. मला काय कोणी जिंकलं तरी आनंद आहे, तर मी असं बायस नाही राहू शकणार. मलाही आता उत्सुकता आहे की कोणता तालुका सगळ्यात चांगला परफॉर्म करेल, याच्याकडे मला उत्सुकता आहे. पण आम्ही केज मतदारसंघात सुद्धा लीड घेऊ हा मला विश्वास आहे. बीड शहराचा विशेषतः विचारायचं की तिथे शहरी भागाला तर प्रत्येक समुदायाचा तिथे वर्ग असतो, वेगवेगळे अगदी गरीब श्रीमंत सगळे लोक तिथे असतात. बीड शहरावर काही विशेष लक्ष आहे यावेळी, कारण की तिथे आमदार हा विरोधी पक्षाचा आहे. आमचं सगळ्याच जिथे आम्ही स्वतः ताकदीने आहोत ते परळी शहर, त्याच्यावरही तेवढंच लक्ष आहे, बीडवरही तेवढंच लक्ष आहे, अंबेजोगाईवरही तेवढंच लक्ष आहे, प्रत्येक गोष्टीवर तेवढंच लक्ष आहे. कधी कोणाला कमी लेखू नये, स्वतःला अति गणू नये, प्रत्येक परिश्रम करण्याच्या क्षणाला परिश्रमच करावे आणि सगळ्या व्यवस्थित गोष्टींची आखणी करावी, हा माझा स्वभाव आहे. त्या पद्धतीने मी चालले आहे. संपूर्ण माध्यमाचं असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीडमध्ये या एका कारणामुळे आहे की मनोज जरांगे फॅक्टर हा इथे खूप दिसून येतो आहे. मनोज जरांगे स्वतः तुमचे विरोधक नाही आहेत, ते कधीही ऑन कॅमेरा तुमच्या विरोधात आत्तापर्यंत बोललेले नाही आहेत. तुम्ही देखील त्यांच्या विरोधात कधी बोललेला नाही आहेत, ऑन कॅमेरा असेल किंवा ऑफ द रेकॉर्ड असेल.
तुम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत, ते तर ऑन कॅमेरा म्हणाले की मी त्यांना विरोधक मानत नाही, एकमेकांचा आदर तुम्ही करता. पण निवडणुकीत हे चित्र तयार का केलं जातं की बीडमध्ये काहीसं वेगळं वातावरण आहे, असं काही बोललं जातं, त्यावर तुमचं काय मत? खरं तर मला कोणी माझा विरोधक असण्याचं कारण नाही. कारण कोणी जर व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी लढत असेल तर तो व्यक्ती सामान्य माणसासाठी लढत असेल, वंचितांसाठी लढत असेल, तर त्याचा विरोध करण्याचं काय कारण आहे? आज आम्ही राजकारणात आहोत, मी 20-22 वर्षे राजकारणात आहे. प्रस्थापित राजकारण्यांमध्ये कदाचित माझं नाव आलं असेल, तर मी तर जे विस्थापित आहेत त्यांना संरक्षण देणं हे माझं काम आहे, त्याला लेता म्हणतात. तर मला असं कोणाला विरोध करणं हा माझा स्वभाव नाही. माझ्या राजकीय जीवनाचा सगळा प्रवास तुम्ही काढा, तुम्ही मला एखादं वाक्य चिकटवू शकाल की ह्यांना असं व्हावं वाटतं, स्वतःला असं समजतात, हे मीडिया बोलू शकतो, हेडलाईन येऊ शकते, पण माझ्या तोंडातून कधी अभद्र भाषा, असभ्य भाषा, कोणाविषयी घृणास्पद भाषा नाही. हां, कधी आपण टीका करताना म्हणतो ह्या माणसाने हे केलं नाही, त्याच्यापेक्षा आम्ही हे चांगलं केलं नाही, तर मग आम्ही कम्पेअर कसं करणार? पण हे तर माझे राजकारणात काही माझ्या समोर उभेही नाही आहेत की मी त्यांच्याविषयी काही वाईट बोलावं. असं काही असण्याचं कारण नाही. हां, कोणी करत असेल ना तर ते नक्की या परिस्थितीचा फायदा घेणारे लोक, ज्यांना नावं नाही आहेत, ज्यांचे ID ओपनली नावाचे नाही आहेत, फेक ID आहेत, किंवा सोशल मीडियातून जे निवडणूक लढवायचा प्रयत्न करतात, ते लोक नक्की हे करत असतील. याचा तुमचा वैयक्तिक जीवनावर परिणाम नक्कीच होत असेल की मधल्याही काळात अनेक वाक्य जसं तुम्ही म्हणालात की चिकटवली जातात, यावेळी हे तसं होतंय. वैयक्तिक तुम्हाला त्याचा त्रास होतो? हो, मला त्रास होतो त्याचा. माझा स्वभाव नाही आहे, थोडा माझा स्वभाव अभिमानी आहे की मला झालेल्या त्रासाविषयी मी फार बोलत नाही, नेहमी सांगते नाही नाही मी ठीक आहे, मला काही त्रास होत नाही. पण मला याचा त्रास होतो, कारण जे मी असेन ते बोललं कोणी तर वाईट वाटणार नाही मला, पण जे मी नाहीच करत ते जर कोणी बोललं तर नक्की मला त्याचा त्रास होतो. कारण हे असत्य गोष्टी असतात, त्या असत्य गोष्टी जेव्हा ऐकून ऐकून सत्य वाटायला लागतात तेव्हा त्रास होतो. आणि मग समोरचे येऊन सांगतात तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, जे आपण केलेलंच नसतं, नक्की त्याचा त्रास होतो. तुमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यात मराठा समाजाचे देखील बहुतेक तरुण असतील. तुम्ही एका भाषणात बोललात की ते मला येऊन बोलतात त्या आग्रहास्तव मी बोलते. ते जरांगेंनाही मानणारे असतात, तुम्हालाही मानणारे असतात. खाजगीमध्ये ते लोक तुमच्याकडे काही अपेक्षा व्यक्त करतात का, की तुमच्यासोबत कशा पद्धतीने ते राहतात? खरं सांगू का, राजकारणातला कार्यकर्ता खूप मॅच्युअर असतो आणि जो खाली फळीत काम करतो तो अजून मॅच्युअर असतो. तर एखादा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, पंकजा मुंडेचा कार्यकर्ता आहे, पण तो त्याच्या वर्गासाठी लढत आहे, त्याच्या जातीसाठी लढत आहे, तर तो त्याचा वेगळा लढा आहे. तो लढत राहावा, याच्यासाठी आम्हाला काही आक्षेप असायचं कारण नाही. आणि मग परत जेव्हा पक्षाचं काम येतं तेव्हा तो बरोबर मला जोडला जातो, तो बरोबर माझ्या विचारांशी जोडला जातो. आणि मुळामध्ये राजकारणामध्ये जी लढाई असते दोन पक्षांमधली, ती दोन उमेदवारांमधली कधी होते आपल्याला कळत नाही. आणि ते दोन उमेदवारांमधली लढाई ही नेहमी विचारांची लढाई असते. तुम्हाला किंवा प्रीतमताईंना विरोध झाला गावागावात असेल, तुम्ही ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड दिला तो खूप कौतुक करणारा होता. मला हे विचारायचं आहे की तरुण जे राजकारणात आले ते थोडे प्रगल्भ या पद्धतीने विचार करून याला सामोरे जातात. हा जो अनुभव होता, विरोध झाला तरी आपण शांततेत राहायचं, तुम्ही ऑन कॅमेरा किंवा स्टेजवर सुद्धा म्हणालात की नाही, ते समोरून आले तरीही त्यांना शांतपणे त्यांची उत्तरं द्या. ते जेव्हा विरोध होतो तेव्हा ताई कशा पद्धतीने त्याला टॅकल करतात? किंवा खरं तर मला विरोध झालाच नाही. मी मग ह्याच्यावर तेव्हाही भाष्य केलं की हे आंदोलक नव्हतेच, त्यामुळे मला विरोध झाला नाही. काही घटना तिथे घडल्या असतील त्याच्यावर मी सांगितलं की त्याच्यावर फार रिॲक्ट करण्याची आवश्यकता नाही. कारण शेवटी आज माझ्या 22 वर्षाचा मुलगा आहे, मला 18-19 वर्षाचे मुलं जेव्हा मला रिॲक्ट जरी करत असतील तर त्यांना समजावून सांगणं, त्यांना शांत करणं, हे नेता म्हणून माझ्या वयाला शोभणारं, माझ्या प्रवृत्तीला, माझ्या उंचीला राजकारणातलं शोभणारं, माझं व्यक्तिमत्वाला शोभणारं माझं वागणं असलं पाहिजे. ती लहान मुलं आहेत आणि त्यांची मागणी आणि त्यांचा आक्रोश हा खोटा नव्हे, तर त्या लोकांना मी नक्कीच ॲड्रेस करते. पण माझ्या बाबतीत जे झालं ते त्या गावातल्या राजकीय ग्रुपिझममुळे किंवा थोडंसं प्रायोजित असावं, पण ते काही आंदोलक नव्हते. कारण तसं असतं तर सगळीकडे झालं असतं, पण मी सगळीकडे फिरते आता. बीड म्हटलं की उमेदवार सापडत नाही विरोधकांना. 2009 पासून हे चालत आलंय, शेवटपर्यंत उमेदवार सापडत नाही. यावेळी सुद्धा तेच झालं, शेवटपर्यंत उमेदवार ठरत नव्हता. ऐनवेळी तुमचाच मित्रपक्ष तिथून तो उमेदवार जातो आणि निवडणुकीत उभा राहतो. किती मोठं आव्हान वाटतं हे? मला थोडंसं हे वाईट वाटलं, कारण मला असं वाटलं की माझ्यासमोर उमेदवारच नव्हता. तेव्हा जे आमचे मित्रपक्ष त्यांच्या सगळ्या लाभांमध्ये असणारा एक व्यक्ती सतत
सगळ्या कामांमध्ये असणारा व्यक्ती अचानक म्हणतो की मला इथे नाही राहायचं. मग त्यांना इथे नाही राहायचं असतं तर त्यांनी आधीच जेव्हा हे पक्षांचे 2 तुकडे झाले तेव्हाच ठरवायला पाहिजे होतं. नेमकं माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक व्यक्ती पक्ष सोडून जातो हे थोडं अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारं नक्कीच होतं. पण त्यांनी मी राजकारणावर किंवा निवडणुकीवर फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. ज्योती मेटे निवडणूक लढवणार होत्या असं बोललं गेलं की त्या मैदानात आल्या असता तर आणखीन रंगत आली असती. त्यांनी माघार घेतली आहे. त्या तुमच्या मित्रपक्ष, तुमच्या महायुतीमध्ये त्यांचा पक्ष आहे, त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे की भविष्यात त्या तुमच्यासोबत येऊ शकतात असं काही चालू आहे का? काही मला असं काही चालू नाही. कारण असं आहे की मी बातम्यांमधनंच पाहिलं की माझी उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर त्यांनी असं सांगितलं की मी निवडणूक लढणार आहे आणि त्या शरद पवारांना भेटायला गेल्या. जे माझ्या विरुद्ध कॅन्डिडेट देणार होते ते पवार साहेब, त्यांचा पक्ष. त्यामुळं त्यांनी मग मित्रपक्ष आमच्या त्या असताना त्यांनी आमच्या वरिष्ठांना विचारलं का, किंवा त्यांनी आमच्याबरोबरची युती तोडली का, किंवा ते आमच्याबरोबर आहेत किंवा नाही, ह्याबद्दल कोणतीही चर्चा माझ्या लेवलवर तर झाली नाही. वरच्या पार्टीच्या लेवलवर झाली असेल तर नक्कीच ते त्यांना परवानगी देणार नाहीत की तुम्ही शरद पवारांच्या म्हणजे तिकीट आणा वगैरे असं तर कोणी म्हणू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की मी लढणारच आहे निवडणूक, जरी पवारांनी तिकीट नाही दिलं, पवार साहेबांनी मला नाही दिलं तरी मी लढणार आहे. मग परत त्यांनी अजून काही वेगळी भूमिका घेतली तर मी फार त्यांना फॉलो नाही करू शकले माझ्या व्यस्ततेमुळे. पण ह्यामुळे त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या त्यांच्या वैयक्तिक भूमिका आहेत, त्यांच्या किंवा त्यांच्या संघटनेच्या भूमिका असतील. तर त्या महायुतीत आहेत का नाही हे त्यांना स्पष्ट करावं लागेल, कारण त्यांनी अनेक ठिकाणी हे वक्तव्य केले की त्या लढणार आहेत. त्यामुळे माझं तर मी माझ्या नेत्यांनी दिलेल्या उमेदवारीला न्याय देते. गेले 5 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात फिरत होतात, व्यक्त होत होतात, थोडंसं नाराजी लोकांना दिसत होती. गेली 5 वर्ष काय अनुभव आला आहे की एखादं पद नसतं तेव्हा तुमच्यासोबत लोक असतात, काही सोडून जातात. अनुभव आला आहे का की लोक सोडून गेलेत किंवा त्या काळात लोकांनी साथ दिली नाही पण आता कायम ते सोबत राहतील असे लोक मदतीला येत आहेत? खरंच मी तुम्हालाही इंटरव्ह्यू दिलेला आहे त्या काळामध्ये आणि माझ्या असंख्य इंटरव्ह्यू आलेले आहेत. लोकांनी म्हटलं अनेक वेळा की पंकजा मुंडे नाराज आहेत. माझ्या तोंडून मी असं काही नाही म्हणले. माझ्या भाषेचे अर्थ नक्की काढले गेले असतील, कारण शेवटी मी जर कारलं खाल्लं तर माझ्या तोंडावर गोडवा दिसणार कसा चेहऱ्यावर. तर मी एक कडू घोट घेत असेल तर त्याचा चेहरा गोडवा नाही दिसणार. तर कदाचित तेव्हा मी संघर्षाचे कडू घोट घेत असताना लोकांना जाणवत असावं, प्रेम करणाऱ्यांना, जनतेला. माझ्यापेक्षा लोक अस्वस्थ होत होते. पण मला वाटतं त्या सगळ्या अशा वादळातून माझा जहाज आता शांत समुद्राकडे सेल करत आहे. आय होप की हा शांत काळ मला काही दिवस अनुभवायला मिळेल. कारण जशी मी राजकारणात आले मी फक्त वादळच झेललेली आहेत. पहिले आमचं घर फुटलं, नंतर माझे वडील आमच्यातून गेले, त्याच्यानंतर अचानक एकदम सगळे शत्रू झाले आणि सगळ्या आरोपांचे सत्र मी झेलत बसले आणि नंतर मी पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतरचे 5 वर्षसुद्धा मी शांत बसू शकले नाही, कारण रोज कोणीतरी ही निवडणूक पंकजा मुंडेंना हे मिळणार, पंकजा मुंडेंना ते मिळणार, ह्या सगळ्या चर्चांमधनं सतत मी चर्चेत राहिले. आणि ज्यांना राजकारण कळत नाही त्यांना वाटतं मी चर्चेत राहते. आता माझ्या हातात ते नव्हतं की मी काही असं काही वागले, भाष्य केलं, असंही नव्हतं. नक्की एक क्षण असा होता त्या सगळ्या 5 वर्षात की मी खूप अस्वस्थ आणि व्यथित होते, पण तो क्षण मी पार करू शकले आणि आता इथे आहे. तुमची चर्चा महाराष्ट्रात आधी व्हायची, आता दिल्लीत होईल? आहे, माहीत नाही. दिल्लीतलं राजकारण वेगळं आहे. त्या राजकारणाच्या उंचीची मी आहे का नाही मला माहीत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये माझी चर्चा काय होईल, पण किमान आत्तासारखी नाही चांगली चर्चा झाली तर आनंद आहे. दिल्लीत जाण्याचं काही प्लॅनिंग केलंय का? प्रीतमताईंनी काय टिप्स वगैरे दिले? काही प्लॅनिंग नव्हतं. मी तर जाहीर म्हटले होते की मी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेवढी काही रस घेतला आहे किंवा मी काही मागितलं आहे ही उमेदवारी असं नाही. मी माझ्या नेत्यांनाही बऱ्याच वेळा सांगितलं होतं माझे इंटरेस्ट, पण कुठली चर्चा झाली नाही. अचानक माझी निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर झाल्यावर एखादी गोष्ट घडली तर आमच्या नेत्यांचा सन्मान करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी उमेदवारी स्वीकारली आहे. प्रीतमताईकडनं कशा टिप्स घ्यायच्या आता ते आम्ही बघू निवडून आल्यावर. आता तर निवडणूक कशी लढायची ह्याच्यावर फोकस आहे. तुम्ही असं म्हणाला होतात की मुंडे साहेब होते तेव्हा तुमच्यात शर्यत लागायची की कोण उशिरा घरी येईल. आता प्रीतमताई सुद्धा तोडीस तोड फिरतायत. दोघींमध्ये अशी काही चर्चा होते का घरी प्रचार करून आल्यावर किंवा काय? नाही नाही नाही, प्रीतमताईंना आणि माझ्यात अशी चर्चा होत नाही, कारण तिचा प्रचार हा संपर्कावर फोकस आहे आणि माझा प्रचार 2 टप्प्यात असतो. एक रात्री 10 पर्यंत आणि एक 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत. तर 2 प्रकारचे
प्रचार चालू असतात माझे. तर नियोजन आणि हे सगळं जे आहे ते टोटली माझ्याकडे असतं आणि संपर्क हा 100% प्रीतमताईंकडे असतो. तुम्ही प्रचाराचा दौरा कसा असतो? सकाळी कधी सुरू होतो आणि रात्री कधी संपतो? माझा आता जवळपास 30 दिवस झाले मी एकटीच फिरते. प्रीतमताई 7-8 दिवस फिरल्या, मग त्यांना जायचं होतं कुठे, त्या जाऊन परत आल्या, त्यांच्या मुलालाही परीक्षा वगैरे होत्या, आता त्या परत आल्या. तर माझं सकाळी 8 वाजता वगैरे मी निघते आणि रात्री 10ला शेवटचा कार्यक्रम करून 11-11:30ला मी निवास जिथे असतो तिथे येते. तिथे मी काही लोकांना बोलवलेलं असतं, काही बैठका असतात, ऑफिस कुठे असावं, बॅनर कसं असावं, पॉम्पलेट कसे असावे, जाहीरनामा कसा असावा, रॅलीचा रूट कसा असावा, कुठल्या कार्यक्रमाला काय परिस्थिती असावी, कुठे किती भाषण करावं, हे सगळं मीच बघते ॲक्च्युली. मी तो दौरा पण प्रीतमताईंचा मीच आखते आणि तिथे त्या जातात. ते स्वतःहून हे करत आहेत असं नाही, सगळं आम्ही प्लॅनिंग करतो. तर थोडं वन मॅन शो होतोय आमचा. तर माझ्यावर ताण पडला, त्यामुळे मी आज थोडीशी तब्येत माझी खराब झाली होती, आवाज बसला होता, मला वाटलं आता ऐन वेळा आवाज बसला तर 13पर्यंत भाषणं कशी करायचे. तर त्यामुळे आज थोडा रेस्टचा दिवस होता आमचा. खूप लग्न असल्यामुळे आज लोकांनी विनंती केली की आज सभा नको. मी त्रास द्यायला आलो. तसा रेस्ट नव्हता, तसं कामच चालू आहे, मी भेटीगाठी घेते. पण आम्ही काय केलं, आता बंगल्यावर आमच्या एक ऑफिस शिफ्ट केलेलं आहे. तर लोकांना सांगितलं तुम्ही तिकडे जा, कारण मग इकडे मला काही लोकांच्या भेटीगाठीला अडचण होते, नाही तर आमच्याकडे प्रचंड गर्दी होऊन जाते. प्रश्न असा आहे की तुमचा आवाज तुम्ही म्हणताय बसलाय, पण तुमच्या आवाजाची गरज अनेकांना महाराष्ट्रात आहे. अनेकांना असं वाटतं की ताईंची सभा आमच्या इथे हवीच काहीही करून. तुम्ही उमेदवार आहात, बीडमध्ये थोडंसं वातावरण असेल किंवा चॅलेंज असेल आहेच समोर. काही मागण्या होतात का ताई तुम्ही इथे या, 1 दिवस या, 2 तास या, 3 तास या, सभा घ्या? हो, नक्कीच मागण्या होत आहेत. बीडमध्ये मी म्हटलं ना, मी परिस्थिती कधीही माझ्याच बाजूनी असा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही. मी समजेन की ही निवडणूक कठीणच समजून मी लढेन आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. लोक मागतायत सभा, नक्कीच महाराष्ट्रातून सभा लोक मागतायत आणि माझी खरंच अडचण होती आहे, कारण इथे पण मी म्हटलं तसं वन मॅन शो आहे, सगळं मी ठरवते किंवा सगळं माझ्या म्हणजे मुख्य शेफ असतो ना, तो टेस्ट केल्याशिवाय डिश सर्व होत नाही, तसं माझं चालू आहे. आणि त्यामुळे मला थोडीशी कसरत होते आणि लोक अगदी चेहरा एवढा एवढा करून डोळ्यात पाणी आणून वगैरे पण मला ब्लॅकमेल करतात की ताई या असं चालू आहे. आणि मी शक्यतो वेळ द्यायचा प्रयत्न करते, पण मे बी पुढच्या टप्प्यात जास्त वेळ देऊ शकेन. जनतेला माहिती आहे तुम्ही ब्लॅकमेल लवकर होता, त्यामुळे बघा ना, तुम्ही पण ब्लॅकमेल केलं. मी ब्लॅकमेल करूनच मुलाखत घेतोय खरं तर. ताई, या सगळ्या निवडणुकीमध्ये मुलाचा फोन येतो का की आज जोरदार भाषण आई केलं किंवा हा मुद्दा चुकला किंवा असं बोलायला पाहिजे होतं, इथे हे झालं? कारण की आईचं आणि मुलाचं नातं थोडंसं वेगळं असतं. मी सुद्धा आईला माझ्या हे चुकलं, हे मस्त झालं असं सांगत असतो. तुमचा मुलगा काय सांगतो? माझा मुलगा सांगत असतोच, काय चुकलं हेच सांगत असतो तो. आणि तो जणू माझा ऑब्झर्वर आहे किंवा माझा काय म्हणतात त्याला, टीकाकार आहे असं त्याचं असतं. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तो मला सारखेच हां, तर थोडा मी त्याला घाबरते जरा. तर तो मला सल्ले देत असतो, हे केलं नाही मम्मा, असं का केलं, तसं का केलं. मा म्हणतो तो मला, ॲक्च्युली सगळेच मा म्हणतात. माझ्या घरातले जेवढे लेकरं आहेत, पूनमताईंचे मुलं, प्रीतमताईं, सगळे मला माच म्हणतात. मा असं करायचं, मा तसं करायचं, असं त्याचं चालू असतं. आणि आता त्याला राहवलं नाही आहे, त्याची परीक्षा आहे, पण तो आलाय माझा फॉर्म भरण्यासाठी अमेरिकेहून. खूप त्यांनी मला सरप्राईज द्यायचा प्रयत्न केला, पण अबुधाबीच्या हॉल्टमध्ये खूप पाऊस पडत होता, त्यामुळे मला कळलं. तर आज रात्री तो परळीमध्ये येतोय आणि माझा फॉर्म भरण्यासाठी येतोय. 2 दिवस पुढे थांबून मग तो जाईल. त्याला राहवलं नाही, कारण त्याला पण 5 वर्ष त्याला खूप हौस असायची, मला हे मिळावं, मला ते मिळावं, त्याचा खूप धडपड असायची. पण तो मला पटकन कौतुक करत नाही, पटकन टीका करते, पटकन कौतुक नाही करत. चांगलं झालेलं सांगत नाही, पण चांगलं नाही झालं तर पटकन सांगतो. त्याला माहिती आहे की तुम्हाला कळ येतोय काय? त्याला माहिती आहे की तुम्हाला की तुम्ही येताय, म्हणजे तुम्हाला माहीत झालं मला. तो तुम्ही थोडासा प्रयत्न करत होता, पण माहीत झालं मला. ओके. तर ताईंसोबत आपण गप्पा मारलेल्या आहेत. दिलखुलास पंकजा मुंडे आपल्याला खूप दिवसांनी आज पाहायला मिळाल्या. बीडमधली लढत अटीतटीची आहे, पण ताईंना विश्वास आहे की त्यांचं जहाज समुद्रात पार होईल. ताई, खूप खूप धन्यवाद.